नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरची सुरुवात करण्याआधी पाहूयात टॉप 25 बातम्या. व्ही.डी. सतीशन होणार केरळचे नवीन मुख्यमंत्री. काँग्रेस नेत्या दीपा दासमुन्शी यांनी केली घोषणा. विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या 4 महामार्गांना मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी. द्रुतगती महामार्ग प्रकल्पांची कामं वेळेत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची पंढरपूर वारी. विठ्ठल दर्शन घेत केली मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामाची पाहणी. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित. पनवेल महानगरपालिकेच्या कामात भ्रष्टाचार. विनानिविदा करोडो रुपयांची कामं दिली जात असल्याचा विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा आरोप. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना आणि अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात 26 मेला गोंदियामध्ये आक्रोश मोर्चा. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीचा पुढाकार. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेला खरात प्रकरण भोवलं. बोंधू खरात बाबासोबतचे आर्थिक व्यवहार भांडेच्या अंगलट. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भांडेच्या निलंबनाचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती. एकोणीस वर्षाच्या तरुणाची अज्ञाताकडनं धारधार शस्त्राने वार करून हत्या. अंबड तालुक्यातल्या रुई गावची घटना. राजेश कोरकाने असं मयत तरुणाचं नाव. प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा संशय. गुजरातच्या वापी आणि उंबरगाव परिसरात पेट्रोल पंपावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाढत्या गर्दीमुळे काही पेट्रोल पंप चालकांकडनं दुचाकींना केवळ 200 रुपयांचं पेट्रोल तर 4 चाकींना 500 रुपयांचं डिझेल दिलं जात असल्याचं समोर. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये कडक उन्हात वाघाचा पाणवठ्यावरती जलविहार. पर्यटकांनी टिपला मनमोहक व्हिडिओ. 22 दिवसात 5 लाख भाविकांनी घेतलं बाबा केदारनाथ यांचं दर्शन. दररोज 25,000 भाविक घेतात दर्शन. मात्र सामान्य भाविकांना दिलासा देण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था रद्द करण्याची भाविकांची मागणी. सोनभद्र जिल्ह्यामध्ये बुधवारी चक्रीवादळ. वादळामुळे 3 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी. आतापर्यंत 81 घरांचं नुकसान. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एका प्रवाशाकडनं 233.5 ग्रॅम तर दुसऱ्या प्रवाशाकडनं 117 ग्रॅम सोनं जप्त. सीमाशुल्क विभागाची कारवाई. प्रवाशांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये तळाशी गुप्त कप्पे तयार करून सुरू होती सोन्याची तस्करी. राजस्थानच्या कोटा इथल्या सरकारी शाळेमध्ये डिजिटल बोर्डचा गैरवापर. अश्लील गाण्यांचा व्हिडिओ व्हायरल. शाळा व्यवस्थापनावरती प्रश्नचिन्ह. पश्चिम बंगालच्या आसनसोलमधल्या एका खाणीत स्फोट. घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 40हून अधिक कामगार जखमी. ब्रिक्स देशांनी अमेरिकेचा निषेध करावा. इराणचा दिल्लीतील ब्रिक्स देशांच्या बैठकीत आग्रह. नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांचीही उपस्थिती. आणि आता आपण पाहणार आहोत या तासाच्या हेडलाईन.